महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाची मागणी जोर धरतीये. सोबतच ओबीसी नेते आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे मराठा आरक्षणाचा विषय आल्यानंतर फार समोर येऊन अग्रेसिव्हरित्या भूमिका मांडताना पाहायला मिळतात. मात्र त्या दोघांनी केलेली जी विधानं आहेत ती विधानं चुकीची असून त्या दोघांना म्हणजे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना तडीपार करण्यात यावं अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाकडून करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात आहेत. दादा, लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना तडीपार करा अशी मागणी आपण करतो, काय? मुळात महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबई येथे आझाद मैदान येथे उपोषणास बसले होते. त्यानंतर सरकारने जीआर काढला. जीआर काढल्यानंतर या जीआर मुळे मराठा समाजामध्ये संभ्रम आणि ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. परंतु याच पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके स्वयंघोषित ओबीसी नेते आणि नवनाथ वाघमारे राज्यामध्ये फिरून मुळात ते मराठवाड्यामध्ये जास्त फिरताना दिसत आहे. मराठवाड्यामध्ये फिरून ते चिथावणीखोर वक्तव्य करताना दिसत आहे. मुळात महाराष्ट्र राज्याला फार मोठा वारसा आहे. जर पाहिलं तर महाराष्ट्र हे राज्य रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजीराजे, फुलेशाह आंबेडकर यांच्या विचाराचे राज्य आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये इतर फार मोठे नेते होऊन गेले. जर पाहिलं तर आपण या राज्यामध्ये एस एम जोशी, जी डी बापू लाड, नागगोरे, दादासाहेब गायकवाड, वसंतदादा पाटील, राजाराम बापू पाटील अनेक नेते, फार मोठे नेते राज्यामध्ये होऊन गेले आणि महाराष्ट्र राज्य हे सुसंस्कृत राज्य आहे. तरी सुद्धा लक्ष्मण हाके सारखा व्यक्ती, नवनाथ वाघमारे सारखा व्यक्ती अत्यंत चिथावणीखोर वक्तव्य करत आहेत. मला वाटतं नवनाथ वाघमारे तर मराठा समाजाविषयी चुकीचं वक्तव्य केलेलं आहे. मुळात मी त्या लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंना सांगू शकतो की आमच्या सारख्या कार्यकर्त्याला सुद्धा वाईट बोलता येतं, परंतु आम्ही संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर काम करतो, विचार पुढे जाऊन घेऊन जाण्याचं काम करतो. मुळात या दोघांना ओबीसी समाजाचा अभ्यास आहे का नाही मला पडलेला प्रश्न आहे. त्यांनी समजून घेणं काळाची गरज आहे की तुम्ही जे जीआर बद्दल बोलत आहे त्याला सरकारला तुम्ही मागणी केली पाहिजे. तुम्ही सरकारला बोलण्यापेक्षा उठताय आणि शरद पवार साहेबांना बोलताय, उठताय तुम्ही दुसऱ्या व्यक्तींबरोबर बोलताय. तुम्हाला तो अधिकारच नाही ना सरकारला बोलायला. काय बोलायचं ते माझा प्रश्न आहे त्यांना की ज्यावेळेस 1979 साली मंडल आयोगाची स्थापना झाली, नंतर 10 ऑगस्ट 1990 साली मंडल आयोग भारतामध्ये व्ही पी सिंग यांनी लागू केला, माजी पंतप्रधान. त्यावेळेस या दरम्यान स्वतःला म्हणजे ओबीसी नेते म्हणतात ते छगन भुजबळ साहेब ते कुठेच नाही नव्हते 10 वर्षामध्ये. ते 10 वर्षामध्ये गेले कुठे होते हा माझा प्रश्न आहे. का प्रश्न आहे तर मुळात त्यांनी 1991 ला शिवसेना सोडली आणि 92 ला त्यांनी समता परिषदेची स्थापना केली. त्यामुळे मंडल आयोगाची चळवळ चालली होती. या चळवळीमध्ये मुळात छगन भुजबळ दिसलेच नाही. त्यांनी 1991 ला का राजीनामा दिला शिवसेनेचा, तर त्यांना विरोधी पक्ष नेतेपद मिळाले नाही. ते नेतेपद, विरोधी नेतेपद मला वाटतं मनोज जोशींना मिळाले. त्यावेळेस त्यांनी राजीनामा दिला. म्हणजे त्यांना स्वतःला काही मिळालं नाही म्हणून त्यांनी राजीनामा दिला. आज जर छगन भुजबळांचं पाहिलं तर या सरकारमध्ये आहेत याच सरकारने मंडल आयोगाच्या विरोधामध्ये भारतामध्ये कमंडल यात्रा काढली. माझा प्रश्न आहे छगन भुजबळ साहेबांना, का तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा देत नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि हे छगन भुजबळ स्वतःला ओबीसी नेते म्हणतात. मंत्रिपदाला चिटकून राहिलेत. हे ओबीसी समाजाला समजलं पाहिजे. ओबीसी समाजामध्ये इतर तरुण पुढे आलेत ना, काम करतात ना. आज आम्ही पण काम करतो ना ओबीसी समाजासाठी. हे ओबीसी समाजाने ओळखणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच आज नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके हे छगन भुजबळांची बाहुली आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. हे त्यांच्या पाठीमागे छगन भुजबळ आहे आणि छगन भुजबळ हे शरद पवार पक्ष साहेबांबरोबर त्यांनी काम केले. उठायचं आणि शरद पवार साहेब, अरे शरद पवार साहेबांनी अंमलबजावणी केली होती. हे जनतेला सांगा ना, हे जनतेला समजलं पाहिजे. जनतेला मुळात माहिती आहे पण ओबीसी समाजाला सांगत नाही. ते हे जे सरकार आहे महायुती सरकार, या महायुती सरकारबद्दल काहीच बोलत नाही. फडणवीसांबद्दल कधीच बोलत नाही. याच भाजपने मंडल आयोगाला विरोध केला ना, हे आमचं मत आहे. दादा, तुम्ही असं म्हणता की छगन भुजबळ ओबीसी नेते नाही, मंडळमध्ये योगदान. मात्र स्वतः छगन भुजबळ असं म्हणतात माझं संपूर्ण राजकारण जे आहे ते मी ओबीसीसाठी खर्ची घातलंय आणि पुढच्या काळात सुद्धा मी ओबीसी समाजासाठी. माझा प्रश्न आहे ओबीसीचं मी आता पुढे जाऊन सांगतो. मी तर स्पष्टीकरण दिलंय. 10 वर्ष मंडल आयोग चळवळीमध्ये दलित समाजाने मोर्चे काढले, परंतु त्यावेळेस नव्हते. परंतु दलित समाजाचा विषय मला आठवला तर मी सांगतो. दलित पॅंथरने मोर्चा काढला होता 1987 साली. त्यावेळेस हा मोर्चा मुंबई येथे हुतात्मा स्मारकाला आला सप्टेंबर महिन्यामध्ये 1987 साली. त्यावेळेस हेच छगन भुजबळ मुंबईचे महापौर होते. त्यावेळेस ह्याच छगन भुजबळने दुसऱ्या दिवशी हुतात्मा स्मारकाला येऊन गोमूत्र शिंपडलं आणि ते धुवून घेतलं. गोमूत्र शिंपडून धुवून घेतले काय प्रकारे? छगन भुजबळ नुसते ओबीसी समाज नेते नाही म्हणत मी,
छगन भुजबळ या पुढे जाऊन सांगतो की महाजातीवादी राज्यातील नेते आहेत. त्यांनी आत्ताचा पण प्रश्न आहे की आता त्या महायुतीच्या मुलांना स्टायफंड मिळत नाही, मग राजीनामा का देत नाही? आताच तो म्हणता तुम्ही की GR काढला तो रद्द करावा. जर GR मध्ये खरंच प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सरकारमध्ये काय चिटकून राहिले? मंत्रिपदाचा का राजीनामा देत नाही? त्यामुळे पहिली ओबीसी जनतेची त्यांनी फसवणूक बंद करावी. आणि मी आता जो विषय बोललो की गोमूत्र शिंपडलो ते नव्हतं तारखाला दलित समाजाच्या मोर्चा आलं, त्याच्याबद्दल दलित समाजाची माफी मागणार का? मुळात मंडल ची अंमलबजावणी करण्याकरता महाराष्ट्र राज्यामध्ये गोविंदभाई पानसरे आदरणीय बाबा आढाव यांनी एक अभियान राबवलं होतं तत्कालीन काळी 92ला. त्यावेळेस हे कुठे नव्हते. उलट त्यांनी त्या दरम्यान बाबा आढावांची भेट सुद्धा घेतली नाही. उलट बाबा आढाव हे सत्यशोधक समाजाचे गेले कित्येक वर्ष काम करतात. त्या काळी त्यावेळेस त्यांनी भेट सुद्धा बाबा आढावांची घेतली नाही. त्यामुळं कसं ओबीसी नेते म्हणायचं? मग ओबीसी नेते जर खरं असेल ना तर मी त्यांना सांगतो की हिंमत असेल तर GR तो चुकीचा आहे ना तर राजीनामा देऊन दाखवा ना. या सरकारचा राजीनामा द्या मंत्रिपदाचा आणि दाखवा की मी ओबीसी बरोबर आहे. हे माझं मत आहे. दादा, तुम्ही अनेक वर्ष चळवळीमध्ये काम करताय. तुम्ही हा काही GR आणि आरक्षणाचा जो काही प्रश्न आहे, हैदराबाद गॅजेटियरनुसार जर खरंच मराठा समाजाला आरक्षण दिलं तर ते टिकू शकतं का? तुमचा अनालिसिस? मुळात माझं अनालिसिस सांगण्यापेक्षा आज मी पहिल्यांदाच बोललो की माझ्या पक्षाची भूमिका स्पष्ट अशी आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. मराठवाड्यामध्ये आज मराठा समाज तरुणांची परिस्थिती काय आहे ते आम्ही पाहतोय ना. आरक्षण मिळालंच पाहिजे, परंतु हे आरक्षण देताना किंवा मिळवताना ओबीसी समाजाच्या कोणत्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण मिळालं पाहिजे. आता GR बद्दल भूमिका मांडतो की GR बद्दल मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की त्यामुळे मिळणार आहे का नाही, आणि ओबीसी समाजाच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण झाली की नेमकं आमचं नुकसान झालंय का. आता जर छगन भुजबळ साहेब किंवा कोण कोर्टात जात असेल तर याचा निर्णय कोर्टच घेईल. कारण भारतामध्ये संविधान आहे, संविधानानुसार काय चालतंय का नाही हे बघण्यासाठी कोर्ट आहे आणि नक्कीच कोर्टाचा निर्णय येईल आणि कोर्टाच्या निर्णयाचा आम्ही नक्कीच आदर करणार. हाके आणि वाघमारेंच्या तडीपारीचा विषय जो तुम्ही सांगते की त्यांना महाराष्ट्राबाहेर घ्या, त्यांची तडीपारी करा, या संदर्भात गृह विभागाशी तुम्ही काय पत्रव्यवहार करणार का? त्याबाबतची भूमिका काय मांडणार? मी आपल्या माध्यमातून ही मागणी काल सुद्धा मीडियाच्या माध्यमातून मागणी केली आहे. कारण राज्य सरकारला जे काही ते वक्तव्य करतात त्यांच्याकडे LIV रिपोर्ट असतो. राज्य सरकार LIV रिपोर्ट तपशील आम्ही मागणी केली की बघा ते चिथोणकर कंटिन्यू एखाद्या ज्येष्ठ नेत्यांबद्दल आदरणीय पवार साहेबांबद्दल सुद्धा खालच्या शब्दाचा वापर करतात. मी तर म्हणतो की कोणत्याही नेत्याबद्दल, कुठल्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्याबद्दल बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे. कारण महाराष्ट्र राज्य हे सुसंस्कृत राज्य आहे आणि लक्ष्मण हाके निव्वळ पब्लिसिटी हे वक्तव्य अशी चुकीची वक्तव्य करताना दिसत आहे. कशाला वक्तव्य करायची? मी तुम्हाला सांगतो की आम्ही बाबासाहेबांच्या विचारावर चालतो. त्यामुळे मी स्वतः उद्यापासून मराठवाड्याची दौरा आहे. मी स्वतः परभणी, हिंगोली, नांदेडचा दौरा करतोय. या दौऱ्याच्या माध्यमातून ओबीसी आणि मराठा हा समाज एकत्र राहायला पाहिजे. मी स्वतः महाराष्ट्र राज्यामध्ये उद्यापासून बहुजन बंधुता अभियान राबवतोय. आता मी मराठवाड्याचा दौरा चालू करतोय, त्या माध्यमातून सगळ्यांना सांगतोय की आपण बहुजन समाज एक आहोत. आपल्याला जे काय मागणी करायची ती भारतीय जनता पार्टीच्या सरकारली पाहिजे. भारतीय जनता पार्टीचे माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब म्हणतात की आमचा DNA ओबीसी आहे. माझा तर स्पष्ट मत आहे की यांचा DNA कधीच ओबीसी नव्हता आणि नाही. यांनी मंडल आयोगाला विरोध केलाय, यांनी ओबीसी आरक्षणाला विरोध केलेला आहे. यांनी मुळात भारतीय जनता पार्टीची मातृसंस्था RSS ही मुळात देशातील आरक्षण व्यवस्थेला विरोध करते ना. त्यांचा DNA हा मनुवादी आहे, त्यांचा DNA हा पेशव्याचा DNA आहे. त्यांचा DNA हा कधीच होऊ शकत नाही. आज जर राज्यात पाहिलं तर याच सरकारच्या काळामध्ये जर मराठा वर्सेस ओबीसी, मराठा वर्सेस दलित, इतर वर्सेस इतर प्रत्येक समाजामध्ये भांडणं लागलेली आहेत ना. आणि यातून मला तर असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचा आणि RSSचा आरक्षण संपवण्याचा डाव असू शकतो. त्यामुळे हे सगळं त्यांनी सुरू केलेलं स्पष्टपणे आम्हाला एक भीती वाटते. निश्चितच हे होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात. त्यांनी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे यांचं जे आहे ते महाराष्ट्राबाहेर तडीपार करावे अशी मागणी करत असतानाच छगन भुजबळ हे ओबीसी नेते नाहीत असं स्पष्ट आणि ठाम मत जे आहे ते मांडल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी.